सध्या देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना देशात आणीबाणीची स्थिती असून सर्वत्र संचारबंदी शासनाने लावली आहे। नागरिकांची अन्नाची सोय व्हावी या दृष्टीने केंद्र तथा राज्य शासनाने पावले उचलली असून त्याच अनुषंगाने नागरिकांना 3 महिन्याचे धान्य घरपोच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे। त्याच अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सुद्धा तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग कामाला लागला आहे। याकरिता तहसीलदार प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनात पुरवठा अधिकारी गजानन भेंडेकर यांनी तालुक्यातील 131 रास्तभाव दुकानदाराच्या पासिंगच्या कामाला गती दिली असून दिनांक 28 मार्च पासून शिधापत्रिका धारकांना एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या धान्याचे वाटप तालुक्यातील रास्तभाव दुकानदारामार्फत करण्यात येणार असून याची तयारी सुद्धा पूर्ण झाली असल्याचं पुरवठा निरीक्षकांनी सांगितलं। शासनाच्या निर्देशानुसार आपण 3 महिन्याचं धान्य म्हणजे एप्रिल, मे आणि जून 2020चं धान्य हे आपल्या पुरवठा यंत्रणेमार्फत वाटप डिस्ट्रिब्युशन करणार आहोत। त्या आणि आपल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये एकूण 134 रास्तधान्य दुकानदार आहेत। त्यांचं आपण आज धान्याचं पासिंग शासनाच्या निर्देशानुसार सुरू केलेलं आहे। त्यांना 3 महिन्याचा धान्य कोठा आपण कार्डधारक जे आहेत त्यांना पुरवणार आहोत। तर ते धान्य पासिंग आज सुरू होऊन येत्या 2 दिवसात आज उद्या धान्य पासिंग पूर्ण होईल आणि दुसऱ्या टप्प्याची वाहतूक म्हणजे नंतर लगतच त्यांना शासकीय धान्य गोदामामधून धान्य दारपोच योजना मात्र दुकानात पुरविल्या जाईल आणि एप्रिल महिन्यात म्हणजे 1 एप्रिलपासून तर 3 महिन्याचं धान्य हे राशन धान्य दुकानदार हे कार्डधारक नागरिकांना देतील असे शासनाच्या निर्देशामुळे पुरवठा विभागाचे तत्परतेने काम सुरू आहे। अंत्योदय लाभार्थ्यांना 20 किलो गहू व 15 किलो तांदूळ आणि प्राधान्यक्रम लाभार्थी व शेतकरी कार्डधारकांना 3 किलो गहू व 2 किलो तांदूळाचे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे। या कामाकरिता पुरवठा विभागाचे सुमित शिनगारे, अमोल दारुटकर हे सुद्धा परिश्रम घेत आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।